तर राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आज आहे अकोले तालुक्यातील लवाळी या गावाला. तर इथं लग्नानिमित्त आलो होतो लवाळीला, आणि त्यातच इथं बऱ्याच दिवसापासून इथं पाहायची इच्छा होती माझी. तर इथं सांगतात ते इथले पाहुणे आमचे का इथं मोठा ढोल आहे कड्याला. ते किती खोल आहे ते काही आपण पाहिला नाही अजून. तर डायरेक्ट त्या ढोल्याजवळ आलो आहे. आणि आता ढोल आहे इथं कडेच्या शेजारी. ह्या कड्यालाच आहे, म्हणजे ह्या पा हा उंच दिसतो, हा समोरचा हा कडा, ह्या कड्यालाच आहे इथं समोर. तर किती खोल आहे ते आता आपण जाऊन पाहणार असे. तर चला जाऊया हळूहळू थेट त्या ढोल्याजवळ. तसं आपण आता आलो आहे डायरेक्ट ढोल्याच्या जवळच. आणि इथं वरती तो ढोल आहे. तर त्याच्यात काय राहतं ते काय आपल्याला सांगता नाही येत. पण अशा वर चढत चढत या लागत आहे. आणि बराच कड्यामध्ये आहे वर. ह्या बाजूने तुम्हाला दाखवतो किती उंच कडा आहे तो. असा आफाट असा कडा आहे. आणि त्या कड्यामध्ये तो ढोल आहे. तर आता तो काय त्याच्यात आपण त्या पाहणार आहे. तर बऱ्याच दिवसापासून इथं पाहायला यायचं होतं, पण काही पाहायला येता आलं नाही. तर आतमध्ये पण तरी स्वयंपाक केलाय ह्या ढोल्यामध्ये. मोठा ढोल आहे. ढोल म्हणजे ह्या कड्याला असा गोल प्रकारचा खोल आहे. तर हा जवळजवळ 5 फूट उंच आहे. हे आम्ही उभ्या नात आलो आतमध्ये डायरेक्ट. इथं कोणतरी चूल पेटवलं, कोणतरी बाहेरचे कोणी आले असतील फिरणारी कोण त्यांनी. इथं पाणी पण असण्याची शक्यता आहे. आता पाणी सध्या आटून गेलं आहे. थोडासा वालू आहे इथं शेवटला इथं टोकाला. तर हा ढोला जवळजवळ 25-1 फूट खोल आहे. तर इथून बाहेर कसा दिसतंय ते असा ढोल आहे. आणि पावसाळ्यात इथं पाऊस काही लागायला अडचणच नाही. पाऊस म्हणजे लागणारच नाही. इथं हे शेळ्या वालेली गुरांनो आलेली लपायला पाऊस आला तर भारी जागा आहे इथं. खाली जनावरं चरतील इकडं बाहेर. आणि इथं येऊन गायख बसलं तरी काहीच अडचण नाही. तर याच्यामध्ये जवळजवळ 50-60 माणसं सहज बसतील ह्या ढोल्यामध्ये. एवढा मोठा आहे हा ढोला. पाणी वरून जरी पाजर आला तरी इथं खालच्या बाजूने निघून जाईल पाणी. तर इथं अजून दाखवतो तुम्हाला. तर इथून अजून तुम्हाला दाखवतो इथं बसून. तर सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्येच कड्याला हा ढोला. खालच्या साईडला पण ह्या लवाळी गावचे इथं वस्ती आहेत, हे घरं दिसतात. सर्व पशुपक्ष्यांचा किलबलाट आवाज येतो इकडे सगळीकडं. आता इथं पक्षी इथं मागाशीच मला वरून खाल. तर काय निसर्गाची ही कले. डायरेक्ट एवढा मोठा ह्या डोंगराला कड्याला होल. हा ढोला म्हणजे अकोले तालुक्यातील लव्हाळी या ठिकाणी ह्या कड्याचं नाव आहे टाक्याचा कडा म्हणून आहे ह्या कड्याचं नाव. आणि त्या टाकीच्या कड्याला हा होल. इथं हे करवंदीची झाडं. आता हे झाड वाळ म्हटलं तर हे पिपळीचं झाड आहे. त्या साईडला पण उंच असा डोंगर आहे. त्या डोंगराचं नाव आहे सातारा. आणि ह्या साईडला ह्या डोंगराचं नाव आहे कुथारा माळ दर्या. तर ह्या साईडनं पाहून घेऊ.
पुन्हा एकदा आता शेवट पहा. तर मित्रांनो ह्या ढोल्यामध्ये ह्या पहा ह्या पाकोळ्यांचा 2 घरटी आहेत. तर ह्या पहा ह्या पाकोळ्या पक्ष्यानं एकदम मातीचं कसं घरटं बनवलं आहे पहा. इथं दरावजे त्याचा एवढं मोठं घरटं बनवलं आहे. आणि आतल्या साईडला पण एक आहे पहा. पहा इथं पण एक घरट आहे मातीचा. काय पक्ष्याची खाल्ले. तुमच्यासाठी मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ बनवला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मित्रांनो सांगायला विसरू नका. व्हिडिओला आपल्या एक लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चल तर थांबूया इथंच मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.